जय जिजाऊ जय शिवराय. तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजुर्डे या युट्यूब चॅनलवर. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस. तर आमच्या दोघीकडून आणि आमच्या पूर्ण परिवाराकडून नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर बघा झालेली सकाळ आणि आज तर लय लवकर उठलो होतो आम्ही. तर आज नवरात्रीचा पहिलाच दिवस होता. तर उठलो सकाळी आज 4ला. कारण तुम्हाला माहितच आहे आज नवरात्र म्हणल्यावर देवी बसवायची, घट बसवायची, सकाळचा मुहूर्त आहे चांगला. तर सगळेजण लवकर उठलेले आज. आणि सगळ्यात मेन म्हणजे आरुष पप्पांनी ते गेलेले ज्योत आणायला 5 वाजताच उठून. तर ज्योत आणायला होती तर मांजरीला गेलेले ज्योत आणायला आणि मम्मीला त्यांना पण जायचं होतं. तर काही गावला आंघोळीला त्याच्यामुळे मम्मी त्यांचं पण तीच गडबड चालू आहे सकाळी सकाळी आवरायची. तर आता मम्मी त्या लगेच निघणार आहे. आणि आमचं इकडं बघा चाललेलं आहे बाकीचे काम. सकाळचं सगळं आवरलं शेणकूर. आणि आता आबा उठले आणि आबा चालू झाले आता गाय पिळायचं. तर बघा सकाळी सकाळी गाय ते पिळून घ्यायचं. आणि आज आम्ही लवकर उठलो त्याच्यामुळे आज आमचं धुणं पण धुवून झालेलं आहे. तर आता शंभू पण उठला का? तर बघा आमचा शंभू पण उठलेला आहे आता. आणि मम्मीला त्यांना जायचं त्याच्यामुळे मम्मी चालू आहे आवरायचं. तर हे बघा मम्मी त्यांचं पण आवरलंच आता. शंभू जायचंय ना? मग शंभू जायचं ना. तर बघा मम्मी त्या पण गेल्यात तिकडं आणि आमची गडबड चालू होती कारण की सकाळी सकाळी सगळं आवरावं लागतं. आणि चपात्या आणि आज पिवळ्या वांग्याची भाजी पण केली. तर हे बघा आपली भाजी पण तयार झालेली आणि तिकडे गॅसवर चहा टाकलेला आहे. तर पोरांचं पण आवरून घेतलं सकाळी सकाळी. आवरलं ना. लईच राडा झाला बाई आज लईच गडबड झाली. तर इकडे बघा आमच्या शंभूचा आणि सोनपापडीची पण आंघोळी घालून घेतल्या त्यांना. आणि ते पण 2 जण रेडी झाले. शंभूचा चालू आहे फोन पाहायचं. शंभूवर पाय ना. आंघोळी केली का? हा सोनपापडी तू पण ना. चला आता आम्ही भांडे ते घासून घेतो. चहा प्यायचा अजून. चला तर आता भांडे ते घासून घेऊ चहा पिऊ. तिकडे जावं लागेल मंदिराकडे. हा तर बघा आता आलेलं आहे विहिरीवरती आणि देवीसाठी पाणी न्यायचं होतं आपल्याला. तर पूजाला पाणी लागतं आणि विहिरीवर आलेलं आता. तर शंभूची पप्पा चालू आहे चरट ते बकेट ते बांधायचं. पाणी पण लई खोल नाही कारण की आज लाईट नव्हती त्याच्यामुळे विहिरीवर यावं लागलं. नाही तर मग मोटर चालू झाली काही गरज नाही राहत. लाईट 4 वाजता 4 वाजता लाईट. चला घेऊ मग. वडी ते कोडू वडी ते का तिकडून ते दगड ढिलाय बर का? हा पाणी बरंच हा ना. तर बघा चाललेलं आहे आता मंदिराकडं आणि भोवती गेले ज्योत आणायला आणि ज्योत पण आणून राहिले. तर जवळ आले ते म्हणलं चला ज्योतची पूजा करायला जावं लागत. आता 8 वाजू राहिले ना. हा ना 8 वाजले. मग 5 वाजता निघलेले आहे ते इथून. तर 8-8:30 वाजेपर्यंत येईन आहे की नाही. चल 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 पळ 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 फोन पाहिजे बरं का तुझ्या. तिथे गेले पाय धुवून घेऊ चला. हा हा जड काही नाही जड. शंभू चाल पॅन्ट वर कर तू. हा मम्मा पाऊस झालेला आहे बाळचा. हे बा किती पाऊस झालेला आहे. चला आत्ताच आता मंदिराकडे पण आलेलं आहे आणि आता इथं काम आवरायचं आणि मम्मीचं पण चालूच होतं ते आवरायचं. तर मम्मीने एकदम मस्त की झाडून ते घेतलं आणि मम्मीचं इकडं काय चाललेलं आहे काय चाललं मम्मी? हा का. तर बघा आपल्या मंदिराला लाइटिंग मा पताके ते लावलेले आहे. तर इकडं पण दुर्गा देवीचं मंडपाचं चालू आहे. तर आज बांधून घेतील. तर देवीची पूजा करायला गुरु येते अभिषेक करायचा आपल्याला. तर ताईचं तिकडं काय चाललेलं आहे आणि पप्पा बसलेले. काय ती भांडी कुठे ठेवली मम्मी? मी आत्ता आणून हे ठेवले ना. तर पंचर ते पण घसून ठेवले इथं मम्मीना. काय केलं तिकडं? ते भांडीन ते काय आलं? अभिषेक सुपर ते नागिनीची पानं द्या मग मी पिशवी मध्ये. तांदूळ आणले काय?
आहे इथं. तर बघा मंदिरापासलं पण सगळं आवरलं आणि आपली ज्योत पण आलेली आहे. तर सुनील आणि भाऊ आणि आपले सागर काका गेले ते ज्योत आणायला. तर लगेच म्हणजे जेव्हा आपण ज्योत आणतो का तेव्हाच आपल्याला ज्योतची पूजा करावी लागती. तर त्याचं ते चल झालेलं आहे पूजा ते करून घ्यायची. कारण की जेव्हा लोक आपण देवीचे म्हणजे देवीला आरती देत नाही तर लोक ज्योत चालू राहून द्यावं लागती. तर हे बघा पूजा ते करून घ्यायची चालू आहे. मम्मी ताईची पूजा करून राहिल्या आणि जे ज्योत सोबत राहतात त्यांची पण म्हणजे आपल्याला गंध ते लावून आपल्याला प्रसाद ते द्यायचं, गोड तोंड करायचं सगळ्यांचं. तर साखर दिलेली आहे. तर मग मम्मी म्हणे की लगेच देवीला आरती देऊन घ्या म्हणे. तर सुनील गेलेले आरती द्यायला मधी. आणि आमचं शंभू बाळ पण बघा सुनील बघितला आणि त्यांच्यानंतर लगेच ह्यो पण म्हणाला की मी पण आरती घेतो. तर कशी आरती करीत होता. आणि आता तेवढ्यातच गुरु पण आलेले. तर आता लगेच अभिषेक करायचा आपल्याला देवीचा. आणि पप्पा बसलेले आता अभिषेकसाठी कारण की जोडी बसायची होती पण मग मम्मी गेलेले आहे तिकडं गंगावरती आणि ताईला तर बसायला चालतच नाही आणि मला बसायचं होतं पण शंभूचे पप्पा पण इथं नव्हते. तर म्हटलं मग आता नुसते पप्पा बसन. तर बघा गुरुला जे जे साहित्य लागतं ते दिलेलं आहे कारण की पूजासाठी भरपूर काही साहित्य लागतं. तर बघा आताच देवीचा अभिषेक पण झालेला आहे आणि गुरु गेले आता घरी. तर देवीला म्हणजे अजून मम्मी ते गेले आहेत गंगाच्या आंघोळीला. तर मम्मी ते आल्याच नंतर जेव्हा अगोदर होतं म्हणा आपलं गंगेचं पाणी पण आता सध्या अभिषेक पुरतं झालेलं आहे. आणि त्यानंतर जेव्हा मम्मी देतील तेव्हा थोडंसं गंगेचं पाणी घालून परत आरती करून आणि मग आपल्याला देवीला साडी वगैरे व्यवस्थित सगळं घालायचंय. तर चला आता इथं थोडा वेळ काही काम नव्हतं तर म्हणलं चला आता मी जाणार आहे घरी. आणि आपली ज्योत आहे तर ती पण अजून म्हणजे पेटतीये कारण जोपर्यंत आपल्याला देवीला आरती वगैरे देऊन हे नाही होत तोपर्यंत ज्योत पेटतीच ठेवावं लागती. आणि बाहेर पाऊस पण चाललेला आहे बघा. आज काय पाऊस दम खाईना नाही. चल सोमपापडी घरीचा. तर बघा आपल्याला घट बसायचा होता आणि घट पण बसून घेतलेला आहे मम्मीना. तर चौरंगवर आणि आपल्याला देवीची साडी ते पण घालायचं होतं. तर मौशिक अभिषेक झाला आणि पूजा झाली आपल्या देवीची. तर बघा आपल्या देवीचा लुक किती मस्त दिसतोय आणि तुम्ही तर व्हिडिओमध्ये साडी बघितलीच होती आणि आपलं इकडं बाळ पण आहे. तर बघा खरं आनंद येतो नवरात्रीच्या उत्सवामध्ये. तर एकदम मज्जा होती आणि बघा आपली देवी पण किती भारी दिसते. तर देवीची वटी ते भरून एकदम मस्तपैकी. आणि आता आपल्या बाबांना हार घालायचा आहे. तर देवगडचे बाबा आहे तुम्हाला तर माहीतच आहे. आणि मम्मीची तीच गडबड चालू होती देवीची पूजा करायची वटी भरायची फुलं ते ठेवायचे. आणि मम्मी सकाळी गेल्या त्या काही गावला तर तिथून आंघोळ करून आल्या आणि देवीला पण पाणी आणलं होतं. तर बघा चालू झालेली पूजा
आणि घट बसायचा आता तर मंदिरातला घट राहतो आपला मांजरी देवीचा. तर आपल्याला पहिली माळ राहती नागिनीची पानाची, तर मम्मी चालू आहे माळ करायची. आणि मग दुसऱ्या दिवशीपासून दुसरी माळ. तर बघा असा म्हणजे माळ बांधायला जागा नव्हती म्हणून मम्मीनं खिडकीतून दोरा घेतला आणि तिथून मस्त अशी माळ बांधून घेतलेली आहे. तर देवीला आजपासून उपवास चालू होतोय नवरात्रीचा. तर फराळ ते ठेवायचं होतं. तर मग मम्मीनं केळी ते आणलं होतं. तर त्याचंच आजचे दिवस फराळ ठेवायचंय, कारण की घरून परतून आणलेच नंतर तर आणताच येईल निवेद्य. तर आम्ही कंटिन्यू देवीला निवड ठेवत राहतो. तर आता आलेलं आहे मम्मी त्या घरी आणि घरच्या घटाची पूजा तयार चालू झालेली आहे. आपल्या घरामध्ये उकडगावच्या देवीचा घट राहतो. तर मम्मीची आणि ताईची तीच गडबड चालू झालेली, कारण की उशीर पण झाला होता. आणि आम्ही आमच्याकडं म्हणजे जर लोक घट बसत नाही तर लोक फराळ नाही करीत, त्याच्यामुळं मग एकदम फास्टमध्ये. तर आपल्या उकडगावच्या देवीचा घट बसायचा आहे घरामध्ये आणि शंभूचा आणि सोनपापडीचा. तर इतकी मस्ती चालू होती. तर बघा पूजासाठी मम्मीने काय काय घेतलेलं आहे. तर घटामध्ये पाणी टाकायचं आणि नागिनीची पानं ठेवायचे. तर त्याच्यामध्ये हळदीचं हळकुंड ते टाकायचं, सुपारी ते. तर बघा मम्मीने टाकलेलं आहे. तर 1 रुपयाचा ठोकळा. तर अशा पद्धतीने आमच्याकडे घट बसवते. तर वावरी पण आणली आणि वावरीमध्ये 7 धान्य पण काढलं आणि त्याच्यामध्ये घट बसायचा. तर बघा आपला दोरा असतो ते दोरा धागा त्याला बांधून घ्यायचा आणि कुंकाचे 5 बोटं उडून घ्यावं लागते. तर मम्मीची तयारी चालू झालेली आणि आमचा घट कसा वाटला तुम्हाला आम्हाला नक्की कमेंट